सज्ज झालाय परिसरामध्ये महामानव चषक 2024 गेम ऑन। पहिला चेंडू धीरज याचा अप्पू खेळ करत असताना बॅटचा एज घेतल्यानंतर विकी याच्या हातामध्ये जरूर चेंडू विसवला गेला आणि सुरुवात मात्र डॉट बॉल। कोणते खातं अजून देखील उघडलेले नाही आहे। टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजीचा निर्णय मच 11 नेरूल मच्छिंद्र दादांच्या नावाने हा संघ जरूर खेळतो। धारावे संघ देखील त्याच नावाने, परंतु इथे मिस टायमिंग घडलंय काय आणि पहिलाच फलंदाज बाद झालाय। क्षेत्ररक्षक दीपक ठाकूर तिथे मात्र तैनात होता, त्याची भिंत ओलांडता आली नाही आणि शून्यावर मात्र परतलाय तो अप्पू। फलंदाज क्रमांक पहिला बाद झालाय एसडीजे। कोणताही भोपला न फोडता गोल्डन डचच्या माध्यमातून अप्पूला परतावं लागले। पहिला हादरा क्रमांक 1 मच 11 नेरूल संघाला ज्याच्यावर अपेक्षा होत्या त्याने मात्र अपेक्षा भंग करत असताना परतलाय तो डगआउट मध्ये। नवीन फलंदाज इनिंग नंबर 3 वर दाखल झाला आहे सागर। पहिलेच चेंडू डॉट, त्यानंतर सफलता। चांगली सुरुवात धारावे संघाची। डॅनियल ब्रदर्स धारावे या संघाने मात्र चांगली सुरुवात केली आहे। तर अप्पू बाद झालाय आणि नवीन सागर आलाय त्याची जागा भरून काढण्यासाठी। संघाचं खातं अजून ओपन व्हायचं बाकी आहे। चांगला असं हे मैदान, चांगली स्पर्धा। दिवस क्रमांक पहिला महामानव प्रतिष्ठान सीबीडी विभाग आयोजित महामानव चषक 2024। खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये 8 ग्रामीण संघांचा समावेश, तर उद्याच्या दिवशी 8 ओपन खुल्या गटातील 8 संघ नशीब आजमावतील आणि आजच्या सकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल मध्ये जाण्याचं तिकीट अप्पा स्ट्रायकर संघाने जरूर आणि आल्या रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि या चेंडूवर मात्र इरादे स्पष्ट करत असताना सागर याच्या बॅटमधून हा संघाचं खातं खोलणारा चौकार। तिसऱ्या चेंडूवर मात्र हा चौकार आलाय आणि चौकाराच्या साहाय्याने संघाचं खातं जरूर ओपन झालंय। स्वतःचं वैयक्तिक खातं खोलून संघाला 4 या स्थितीवर नेऊन ठेवले ते सागर। मच 11 नेरूल आणि त्यांच्या विरोधात डॅनियल ब्रदर्स धारावे। ही बिग फाईट मॅच जरूर पाहायला मिळते। पुढचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू हाताळला गेलाय, त्यावर चोरट्या स्वरूपात 1 धावांनी बऱ्याच काळ नॉन स्ट्राईक एंडला पृथ्वीराज उभा होता, त्याला आता स्ट्राईकची संधी जरूर मिळाली आहे। या षटकाचा विचार केला तर एकत्रितरित्या 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5व्या चेंडूचा खेळ करण्यासाठी पृथ्वीराज प्रथमतः स्ट्राईक एंडला आलाय। 5 धावा आतापर्यंत धावफलकावर जरूर पाहायला मिळतात। एक चौकार त्यात जरूर जोडलाय आणि एक सिंगल। चांगला फटका, कलात्मक स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा पृथ्वीराजच्या बॅटमधून निघालेला चौकार एसडीजे। सुरुवात पहिल्या 2 चेंडूवर चांगली झाली होती धीरज याची, परंतु नंतरच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल आणि एक चौकार आणि चौकारानंतर हा देखना स्ट्रोक फलंदाज पृथ्वीराज यांनी या पहिल्या षटकावर गाजवले आपलं अधिराज्य। आणि या षटकारानंतर संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाखेरीस जाऊन पोहोचली आहे ती 1 गडी बाद 15। चला थँक्यू डीजे, थोडंसं स्पीड वाढवा प्लीज, थोडीशी घाई करा। 5 षटकांची ही लढत आहे। तर चला सचिन दादा
वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी कॅप्टन कुल. सचिन नाईक आणि पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये 3 खेळाडू मात्र सीमारेषेवर तैनात असतील. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 असतात, त्यानंतर पॉवर प्ले क्रमांक 2 चालू होतो, त्यामध्ये एक अजून वाढतो म्हणजे 3 एकूण, आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं जरूर पाहायला मिळतं. 15ची सरासरी जरूर गाठली आहे, जी सरासरी मागच्या सामन्यामध्ये हर्षद सर बोरकर संघाने गाठली होती, परंतु त्यानंतर काहीशी विस्कळीत फलंदाजी झाली आणि त्याच कारणामुळे इथे थोडंसं अडचणीमध्ये सापडला गेला. परंतु गोलंदाजांनी कारनामा केला होता बोरकर संघाच्या दुसऱ्या इनिंगमध्ये, आणि शेवटच्या क्षणाला मात्र निसटता विजय मात्र वाट्याला आला तो बोरकर संघाच्या. इथे मात्र झेलची संधी जरूर होती. तर एक धाव इथे मात्र जरूर पळून काढली आहे. एका धावसंख्येने सुरुवात होते आणि धावसंख्येचा विचार केला तर 16, एक गडी बस 16ची अवस्था. मच 11 नेरोल टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. आपण पाहत महामानव चषक 2024 भव्य दिव्य असं स्वर्गीय राजीव गांधी स्टेडियम नवी मुंबई CBD बेलापूर या विभागातला हा मैदान जरूर आहे. इथे मात्र चांगला फटका, मिस टायमिंग, टिपलाय झेल. कामेश नाईक याच्यामध्ये हातामध्ये हा झेल टिपला गेला आणि ज्या फलंदाजाची विकेटची गरज होती तो पृथ्वीराज 10 धावांचं योगदान देऊन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज इनिंग नंबर 4 वर मोहिंदर आलाय. आता मात्र कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असेल, कारण नवी मुंबईतील दादा संघ ज्याने आपल्या नावाचा दबदबा भिवंडी, रायगड, कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये गाजवला असा हा धारावे संघ जरूर आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये डॅनियल ब्रदर्स धारावे या नावाने जरूर खेळतोय, परंतु देखना स्टोक ऑफ साइडला टोलावलेला आले मोहिंदर याच्या बॅटमधून चौकार आलाय. यस डीजे. थँक्यू हर्षद सर. जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर आपू याचा अपवाद वगळता सर्व तिन्ही फलंदाजांनी चौकाराने सुरुवात केली. सातत्यपूर्ण टिकवलंय. चौकारानंतर हा षटकार आलाय मोहिंदर याच्या बॅट मधून आणि षटकाराने धावसंख्या भरमसाठ वेगाने पलत असताना जरूर जाऊन पोहोचेल ती 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. यस डीजे. थँक्यू. जशी सुरुवात पहिल्या षटकाला पहिला डॉट, त्यानंतर विकेट. दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात झाली होती सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार आणि हा षटकार जरूर पाहायला मिळाला. 5वा चेंडू. आता मात्र काहीच कमबॅक मास्टर माइंड का म्हटलं जातं हे दाखवून देत असताना सचिन नाईक जरूर पाहायला मिळतोय. मागच्या 2 चेंडूवर जरूर 10 धावा खर्च झाल्या आणि संघ जाऊन पोचलाय 26. डॉट बॉल आल्यानंतर स्थिरावलेली ही धावसंख्या जरूर पाहतोय. शेवटचा चेंडू, षटक क्रमांक 2 हाताळत असताना सचिन नाईक. चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात नव्हता तिथे. दूरवरून येत असताना दीपकराने प्रयत्न केले, परंतु प्रयत्नांना अपयश. चेंडू चाललाय 1 बाउन्स. सीमारेषा गाठत असताना हा
या इनिंगचा दुसरा चौकार मोहिंदर याच्या बॅटमधून. षटक क्रमांकाचं संपलंय ते दुसरं. 2 षटका अखेरीस धावसंख्या 15च्या सरासरीने जात असताना जाऊन पोचले ती 2 गडी बाद 30 या आकड्यावर. तरी काहीतरी भिनसलंय की काय हा प्रश्नचिन्ह नक्कीच असेल. सुरुवात होतीये तिसऱ्या षटकाला. बॅटची एज आणि इथे मात्र झेलची संधी जरूर होती. विकी याच्या हातातून निसटलाय झेल आणि फलंदाज विचार केला तर सागर याला मात्र ही संधी जरूर प्राप्त झाली. सागर याचं झेल आणि त्यानंतर काढलेली 1 धाव. 1 या धावसंख्येने सुरुवात होतीये. 31 धावा. शांतमय वातावरण जरूर पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्विंग इन मिस जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल क्रमांक पहिला या षटकाचा जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव. त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. कुठेतरी आत्मविश्वास धीरज भोईरचा वाढून जाईल की काय आणि अति महत्वाचं षटक असेल कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा खर्च झाल्यात आणि आता धावांना लगाम रोख लावायची आणि त्यासाठी प्रयत्नशील धीरज भोईर जरूर पाहायला मिळतोय. हा पुन्हा एकदा स्विंग इन मिस. कौतुक करावं लागेल यष्टीरक्षक विकी भोईर. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय आणि कौतुकास्पद गोलंदाजी. ज्या चुका पहिल्या षटकामध्ये झाल्या त्या मात्र इथे सुधारत असताना जरूर धीरज पाहायला मिळतो. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त खर्च केले ती आतापर्यंत 1 धाव. त्यानंतर आणि हा सलगचा तिसरा डॉट. काय गोलंदाजी. जी आवश्यकता होती धारावी संघाला ती पूर्ण करत असताना जरूर पहिल्या षटकामध्ये 15 धावांचं खर्चिकपणा केल्यानंतर आपल्या संघ मालकाने किंवा संघ नायकाने दिलेली जबाबदारी इथे चोखरित्या बजावत असताना धीरज भोईर जरूर पाहायला मिळतोय. विश्वास होता त्या विश्वासाला मात्र पूर्ण करत असताना साकारत असताना धीरज भोईर. पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. आता मात्र स्ट्रेट द ग्राउंड चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर येतोय. हा संजीवनी देणारा हा महत्वपूर्ण चौकार.
अगर नॉन स्ट्राईक एंडला मोहिंदर, ज्याच्या बॅटमधून एक चौकार षटकार, 2 चौकार आणि 1 षटकार आलाय. सागर याच्या बॅटमधून 1 चौकार. आणि आता मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक येत असताना जरूर पाहायला मिळाला सचिन नाईक. आणि फक्त 1 धाव आणि 1 या धावसंख्येने चौथ्या षटकाला सुरुवात. धावसंख्या धावफलकावर 36. हा देखील चांगला चेंडू हाताळला गेला. भावेश नाईक याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवर तर मोठ्या फटक्यांपासून वंचित, परंतु पुढचे 4 चेंडू कशा रीतीने हाताळले जातील हे देखील पाहावे लागेल. कारण तर एका बाजूने विचार केला मच 11 नेरूळ संघाला मोह लागलाय तो धावा लुटायचा, आणि त्या मोहामध्ये फसले जातील की धावा लुटल्या जातील हे देखील पाहावं लागेल. हा देखील चांगला फटका ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक त्यांना चांगलं फिल्डिंग आणि चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवलं गेलं. पहिल्या 3 चेंडूवर फक्त सिंगल सिंगल सिंगल. धावसंख्या धावफलकावर 38. चांगले षटक हाताळले आतापर्यंत भावेश यांनी. आणि आता कुठेतरी वेगळं करण्याचा प्रयत्नामध्ये असफलता. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा अवांतर, आणि अवांतरच्या स्वरूपाने 1 धाव जरूर ऍड होईल. संघाची धावसंख्या 39. अजून देखील या इनिंगचा एकत्रित आकुडबाईचा चेंडू स्विच केलाय आणि चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने येतोय. देखना स्टोक फलंदाज मोहिंदर याच्या बॅटमधून हा चौकार. त्रेचाळीस या आकड्यावर जरूर पोहोचलाय. शेवटचा 1 चेंडू षटक क्रमांक 4 हाताळत असताना जरूर भावेश सज्ज होईल. आकुडबाजीचा चेंडू जरूर होता ऑन साइडला, खेळून काढलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फेकी, परंतु 2 धावसंख्या कोटी रोखली जाणार नाहीये. आणि 2 धावांनी षटक संपले 4. आणि 4 षटका अखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती जवळ 2 गडी बाद 45. लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथमतः फलंदाजी करत असताना मच 11 नेरूळ. कोणी कुठे जाऊ नका, पाहत रहा महामानव चषक 2024 SDC. थोडंसं दुखापतग्रस्त असल्या कारणामुळे इथे कुठेतरी विकी भोईर याची षटक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. शेवटच्या षटकासाठी दीपक ठाकूर आलाय. या दीपक ठाकूरला कोण विसरेल. धर्मवीर चषक 2023 ज्याने गाजवलं, कुमार 11 तुर्बे संघासारख्या संघाला नमवलं. 6 चेंडू 6 धावा डिपेंड्स करणारा हा गोलंदाज सज्ज झालाय, ज्याच्या खांद्यावर दिलेली जबाबदारी. इथे मात्र चूक दीपक पाटील याच्याकडून जर होत असताना पाहायला मिळाले. हर्षद सर, गोलंदाजी 100% करत असतो, परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ इथं मिळणं गरजेचं असतं. ह्या उल्लेख करणं जरूर गरजेचं आहे. या चौकाराच्या साह्याने संघाचा
धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा जरूर लागल्या त्या 51. स्विंग इन मिस, कम बॅक. ज्या क्षेत्ररक्षणाकडून चुका झाल्या तर इथे भरून जरूर काढेल हा गोलंदाजाचा आत्मविश्वास. फोर्टी नाईन. हा मात्र चांगला फटका सजवला. इथे देखील वन बाउन्स चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते ती 53. तर 53 धावांचा पल्ला आतापर्यंत गाठलाय. अजून देखील शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि कोणत्या धावसंख्येचा टार्गेट डॅनियल ब्रदर्स धारावे संघासमोर असेल हे देखील पाहावं लागेल. आणि प्रयत्न विचार केला तर तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज इथे मात्र प्रयत्न करत असताना चांगली भागीदारी पार्टनरशिप बिल्ड होत असताना इथे आशाभूत नजरेने जरूर पाहिलं होतं. परंतु पंच तटस्थ आणि चेंडू क्रमांक चौथा येतोय डॉट. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली गेली आहे 53. 53 या धावसंख्येवर आतापर्यंत एकत्रितरित्या विचार केला. चौकार, डॉट, चौकार आणि डॉट, त्यानंतर 5वा षटकार. एस डी जई. केला तर 59. 59 धावा धावफलकावर. शेवटचा या इनिंगचा या षटकाचा चेंडू खोदून काढलाय. जरूर तिथे दीपक पाटील नावाचा क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते चूक. धीरज भोईर याच्याकडून चूक. 3 धावा कंप्लीट आणि चौथी धाव घेत असताना धाव बाद. एकत्रितरित्या षटक क्रमांक संपले ते क्रमांकाचं 5. 5 षटका अखेरीस. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 62. 62 धावा येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये आव्हान असेल ते 63 धावांचं. कोणी कुठे जाऊ नका, पाहत राहा महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2024. एस डी जई. टीमसाठी मच 11 टीमने हे मोठं आव्हान सध्या उभं केलं गेलं, ज्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली होती ती सागरची, महत्त्वाची भूमिका राहिली होती मोहिंदरची, ज्या दोन्ही फलंदाजांनी टीमचा सगळा डाव सावरून ठेवला. अंतिमच्या क्षणाला ज्या काही घडामोडी घडल्या त्याच या टीमला लाभदायक ठरणार. चला लगेच मैदानामध्ये उतरा. मी विनंती करतो मच 11 नेरूळ टीम, वेळ जराही वाया न घालवता आपण मैदानात जायचं आहे. एका रांगेत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संघ मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय.
एकीकडे मच्छिंद्र स्मृती धारावे संघ कशा पद्धतीने मैदानातून इन आउट करतो, त्यांचेच अतिशय कल्पक शिस्त आपल्या अंगीकृत करून मच इलेव्हन नेरूळ देखील टीम मैदानामध्ये त्याच पद्धतीने इन आउट करताना पाहायला मिळतात. पाहू शकता आपण महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2024 प्रमुख आधारस्तंभ महेशजी खरे साहेब, RPI एचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आहेत सुनीलजी रसनभैरे, जे पिंटू अण्णा या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेले, त्याचबरोबर आमचे सचिनजी आव्हाड, त्याचबरोबर बाळू अर्थातच समाधान प्रक्षाळे, उद्धव जी आणि त्यांचे इतर सर्व सहकारी ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. सुनीलजी जाधव असतील, त्याचबरोबर संदीपजी असतील, सर्वांचाच आम्ही या ठिकाणी मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. पहिला दिवस अतिशय थाटामाटामध्ये संपन्न होतोय. तर ओमकार पाटील आमचे मित्र, बेलापूरचे उद्योजक, शिवार्थी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओमकार पाटील बेलापूर, नुकतीच शिवजयंतीला त्यांच्या अंडरमची मोठी क्रीडा स्पर्धा संपन्न झाली बेलापूर गावात. चला मॅचकडे जाऊया आपण, जरा फास्ट खेळा, वेळ कमी आहे. पुढील येणारे सामने अकॉर्डिंग टू बॅड लाईट कमी ओव्हरचे आम्ही खेळवणार आहोत. पुढचा सामना 4 षटकांचा असेल, या गोष्टीची नोंद घ्यावी आपण. दोन्ही टीम, रुद्र 11 महापे टीम, आपण या गोष्टीची नोंद ठेवावी की या पुढील सामना 4 षटकांचा असेल तुमचा, आणि यातून कोणीही जिंकेल त्यांनी देखील ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सामना जो असेल पुढचा 4 ओव्हरचा असेल. डॅनियल ब्रदर्स, सिनो डॅनियल साहेबांनी पुरस्कृत केला संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धारावे संघ म्हटलं की या नवी मुंबई, रायगड, पनवेल, उरण, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी, शहापूर, कर्जत एवढ्या विभागातून मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळणारा अ गटातील संघ, परंतु नवी मुंबईत गटबाजी नाही आहे, त्यामुळे नवी मुंबईत सर्वांसोबत खेळायला मिळतं, ही चांगली गोष्ट आहे. सध्या मच इलेव्हन नेरूळ टीमच्या विरोधात ते खेळतात, त्यामुळे लक्ष लागून आहे की कशा पद्धतीने बॅटिंग होईल, कशा पद्धतीने ते या संपूर्ण धावसंख्येला पूर्ण करतील याची प्रतीक्षा लागली आहे. भावेश नाईक ऑन टू द स्ट्राईक, फास्ट बॉल, स्वीप अँड बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेगच्या पलीकडे, 6 रन, षटकार. वरती तडाखा आणि पृथ्वीराजचा मात्र पुरेपूर समाचार घेतलाय गोलंदाजीवर. षटकाराला पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. इनसाइड आउट, इनफिल्ड क्लिअर करेल का हा प्रश्न होता. बॉल मागे चाललाय, फिल्डरच्या आवाक्यापासून दूर बॉल, सीमा पार, हा येतोय चौकार, 4 रन. चौकार, षटकारानंतर चौकार. चला फास्ट खेळा प्लीज, आम्ही तुम्हाला सूचना करतो, थोडंसं फास्ट करा. तिसरा बॉल, आणखीन एकदा ऑन साईडला खेळलेत गॅपमध्ये,
फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल धाव वेगाने कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 11 वर चालली आहे. 3 बॉल आतापर्यंत झालेत. नाव स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील सचिन नाईक, कॅप्टन कूल, मिस्टर कॅप्टन म्हणून प्रसिद्ध असलेले खेळाडू आहेत. यावेळेस इनफिल्डच्या वरून क्लिअर केला आहे. बॉल चाला एक स्ट्रक कव्हरच्या डोक्यावरून फ्लाय होत सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. षटकार, चौकार, सिंगल, षटकार आणि टीमची टोटल झाली ती म्हणजे 17 रन्स नाव ऑन द बोर्ड. ही कम्स फॉर द 5th बॉल ऑन साइडला अलॉंग विथ द कार्पेट. 1 रन इथे मात्र पूर्ण केलं. दुसरीचा कॉल दिला गेला नाही. भावेशने नकार दिला. गुड डिसिजन हे असायला हवं. ही बॉन्डिंग आहे धारावी टीमची, कारण या खेळाडूंना माहीत आहे कशा पद्धतीने एकमेकांच्या शब्दाचा सन्मान राखणं हे फार गरजेचं असतं. उडवून खेळायचा होता. प्लेड ऑन होतोय. इनसाइड एज अँड इज गॉन. परतावा लागेल. पहिला धक्का बॅटिंग करत असताना डॅनियल ब्रदर्स दारावे या टीमला. हवा त्यांना उभारावं लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यात. सो पुढचा प्रवास फार कठीण आहे असं म्हणणं थोडंसं कठीण राहील. युवराज पाठक बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये सचिन नाईकच्या विरुद्ध. लेट स्टार्ट. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरमधील. राऊंड द विकेट. हो, फुलटॉस बॉल. इथे पहा बॅटची एज आणि सचिन नाईक निघालेत. कारण डिसिजन असूनही इथे पेंडिंग ठेवला होता खरं तर सरांनी, कोळी सर, परंतु यस परतलेत माघारी. दुसरा धक्का बसला बॅटिंग करताना डॅनियल ब्रदर्स दारावे या टीमला. आज ग्रामीणमध्ये बॅटिंगची छाप उमटवण्यासाठी तयार आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या इंडिया कप या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक त्याने पटकावला. तोच खेळाडू नवी मुंबईची
खर तर व्यावसायिक गटातील आणबान शान आपण म्हणूया विकी भोईरला. अतिशय कमी वयामध्ये त्याने भरपूर काही अचीव केलं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट, लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे. जस्ट ओनली 1 ओव्हर देअर. एकच रणनीतून मिळणार. टीमच्या टोटलमध्ये एकने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाले ते 19 बॉल 2. तिसरा बॉल युवराज पाठकच्या या ओव्हर मधला. फुलटॉस धीरजसाठी असे बॉल म्हणजे तुम्ही त्याला पार्टी देण्यासारखं आहे. आणि हेच झालं. बॉलला पाठवून दिलंय सीमा पार. हा येतोय खणखणीत महामानव षटकार. एकोणतीस रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. अजून 31 धावा पाहिजे. 34 धाब्यांची गरज आहे. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केले बॉल ऑन साइडला. 38 सर्कल मध्ये बॉल अडवला जातोय, फेकला जातोय. तोपर्यंत सिंगलच्या मदतीने टीमची एकूण टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 वरती. नाव 30 ऑन द बोर्ड. 33 अजूनही पाहिजे. या ओव्हर मधील बॉल बाकी आहे शेवटचा 19 बॉल मध्ये 33 पाहिजे. विकी भोईरने हेलिकॉप्टर अटेम्प्ट केला आणि त्याला यश देखील मिळालंय. बॉल होतोय सीमा पार. हा चौकार. 4 धावा. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा चेस करत असताना डॅनियल ब्रदर्स धारावी टीमची टोटल आहे 34. येणारं समीकरण 18 बॉल 29 धाव्यांची गरज. धाव इथे मिळेल. एका धावेच्या मदतीने टोटल झाली ती म्हणजे 35.
बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पुन्हा एकदा पाहायला मिळतो पृथ्वीराज. ज्या गोलंदाजाची पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये भरपूर तानाशाही पाहायला मिळाली. ओ ग्रेट शॉट मिस्टर विकी, व्हॉट अ शॉट. अगदी चाबूक फटका होता. वरून खेळायचा होता, इनफिल्डला क्लिअर करत आउटफील्ड देखील क्लिअर करतोय. बॉल सीमा पार. हा षटकार एक्स्ट्रा कव्हरला षटकार येतोय. शॉट पाहायला मिळाला विक्की भोईर याच्या बॅट मधून, कारण हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला खेळला असता तरी रन मिळाल्या असत्या, परंतु योग्य निर्णय. आणखीन एक ब्लास्ट करायचा होता. मिस टायमिंग, फिल्डेड आउट द बॉल अँड ही ड्रॉप द कॅच. आणि तरी देखील बॉल अडवण्याचा प्रयत्न इथे होताना दिसत नाहीये. कदाचित सामन्यात रस उरलाय की नाही असं आता वाटू लागले, कारण सामना काही प्रमाणामध्ये डॅनियल ब्रदर्स धारावी टीमच्या बाजूने जाताना दिसतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 43, म्हणजे 20 पाहिजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 15 मध्ये 20. आणखीन एक गॅपमध्ये खेळलेत. मिड विकेट काव कॉर्नरच्या बरोबर मध्ये बॉलला टाकलं जातंय, तोपर्यंत इथे थ्रो पहा. काय घडतंय हे. सध्या घडीला दबावामध्ये आहेत मोहिंदर. हा खरं तर जॉईंट्स मध्ये प्रॉब्लेम असले की या गोष्टी होतात नक्की. थ्रो करणं थोडंसं कठीण. दोन ओ धीरजचा ट्रेडमार्क शॉट आहे हा. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 रन चौकार मिळेल आणि या चौकाराने टीमची टोटल 48. चौकार आलाय आणि पुढचा बॉल धीरजसाठी. हा यावेळेस मात्र स्पर्कट केला. बॉल चाललाय स्वीपर कव्हर मध्ये. दन 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 करीत सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय आणखीन एक दमदार चौकार आणि चौकाराने धावसंख्या 52 राहिल्या. इनमीन 11 धावा जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज. चला नेक्स्ट मॅच साठी रुद्र 11 महापे टीमने तयार राहायचं आहे. सचिन पवार बॉलिंग ट्रॅकवरती तयार होताना पाहायला मिळतील. चौथ्या ओव्हरमध्ये 12 मध्ये पाहिजे 11. समोर विकी भोईर. हो यावेळेस चांगला बॉल रिलीज केला. विकीला मात्र समजद्या पलीकडचा बॉल आहे, पूर्णतः भ्रमात टाकणारा बॉल. 11 मध्ये 11 राहिल्यात आता. सचिन पवार यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती येत असताना विकी भोईर काहीशी शांत संयमी भूमिका घेऊन आहे मैदानामध्ये. अजूनही सलगचा दुसरा डॉट बॉल खेळत असताना पाहू शकाल. चौथ्या ओव्हरमध्ये खरं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात, प्रॉपर डॉट बॉल. हाफ ट्रॅकर आणि तेवढ्याच वेगाने बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार.
इथून मात्र आपण पाहू शकता षटकार आलाय, मॅचचं रूप पूर्ण बदललंय. आणखीन एक क्रॉस बॅटेड स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकार. एका धावेची अजूनही गरज आहे, शेवटची एक धाव. चला महापे टीम कॅप्टन, महापे टीम कॅप्टन डीजे थांबा, सुरेश यावं आपण. आणि ते फुलटॉस, सामना फिनिश. आणि सामना मात्र जिंकून दिलाय विकी भोईरने आपल्या टीमला चौकाराने. आणि या मॅच मध्ये सामनावीर